मूळतःच ब्रह्मरूप मुळातच ब्रह्मरूप जीव आहे. फक्त अविद्येमुळे या जीवाला सुख दुःखाचा अनुभव येतो आणि साक्षीरूप आत्मा मात्र अलिप्तच असतो आणि तो मी आहे. म्हणून जीवाला कर्माचं फळ जे आहे ते ईश्वराधीन आहे आणि ईश्वर हा ब्रह्माधीन आहे. म्हणून कृमी, कीटक, सर्प, पशु, पक्षी, मानव यात एकच ब्रह्म असतं. पण जीवाच्या आकारभेदाने ते निराळं निराळे वाटते. आत्मा बदलत नाही. अल्पबुद्धी लोकांना मात्र राग द्वेषाती मळामुळे आत्मा आत्माच मलिन झाल्यासारखा वाटतो. पण आत्मा हा सुख दुःखात असत नाही. त्याच्या सत्तेवर परस्पर सर्व व्यवहार चालतात. म्हणून देहाचा जन्म मरण हा सगळा भ्रम आहे. आत्मा आहेच तसाच राहतो. अद्वैत प्रकरण आहे आणि अद्वैत ज्ञानाची प्रक्रिया काय पद्धतीने मी समजून घ्यावी आणि मी तेच मी आहे, ब्रह्मच मी आहे, अद्वैत तत्वापर्यंत त्या अनुभवाला मी प्राप्त कसं व्हायचं हे सगळं या प्रकरणामध्ये सांगितलेले आहे. म्हणून इंद्रियांचा संघात अंतःकरणाचा संघात जो आहे हा सगळा मायेमुळे भासतो. याच्यातील साम्य बघावे आणि श्रुती व संतांच्या मतानुसार ते बघावं. काय याच्यात साम्य आहे? फक्त आत्म्याच्या अधिष्ठानावर इंद्रियांचा संघात आणि अंतःकरणाचा संघात हा काम करत असतो, कार्यरत असतो. म्हणून तैत्तरीय उपनिषदामध्ये सुद्धा देह आणि पंचकोशाचं निमित्त करून चेतन आत्माच आहे. तो सर्व कोशांचा प्रकाशक आहे. तो सर्व कोश आत्म्याच्या सत्तेवर चालतात आहे हे प्रतिपादन केलंय तैत्तरीय उपनिषदाने. आणि दुसरं बृहदारण्यक उपनिषदामध्ये सुद्धा मधु ब्राह्मण या भागामध्ये सुद्धा हेच सांगितलेलं आहे की अध्यात्म आणि आदिदैवत या दोन्ही ठिकाणी एकच परब्रह्म आहे. देहामध्ये जो मी होणार जे स्फुरण आहे अहंकार रूपी हे सगळं आत्म्याचं त्याला अधिष्ठान आहे. म्हणून मुमुक्षुनी आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवावं सतत. आम्हाला हे उपनिषद सांगत आहे आणि म्हणून उपनिषदांची जी शिकवण आहे संतांची जी शिकवण आहे त्या शिकवणीप्रमाणेच आम्ही आमचा निश्चय करावा. त्या विपरीत जर आम्हाला काही भिन्न जाणवत असेल, जीवाचं अस्तित्व जर आम्हाला विपरीत आहे, हे जीवाचं अस्तित्व आहे हे जर आम्हाला जाणवत असेल तर तिथे निश्चितपणे भय असतो आणि आम्ही जन्म मरणाच्या चक्रामध्ये आम्हाला सापडावंच लागतं. एक तो आत्माची आहे, तुझे ते भयभीतर आहे, भेदे यमदेव पाहे वाट तयांची. यमदेव आमची वाट बघतो आहे. त्या यमदेवाला आम्ही कधीही आमची वाट पाहायला लावू नये. तत्पूर्वीच आम्ही संतांच्या आणि श्रुतींच्या शिकवणीप्रमाणे निश्चय करावा की ते ब्रह्म मी एक, मी अजर आणि अमर आहे हे आम्हाला अद्वैत प्रकरण शिकवत आहे. रामकृष्ण हरी. या पुढचं विवरण जी प्रक्रिया जी आहे अद्वैत ज्ञानाची ती अधिकार वाणीमधून आपण ऐकतो. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करन्नवनीरदाभा पीतांबरा धरुणबिंबफलाधरुष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां
वंदे गुरुपरंपरा, वंदे गुरुपरंपरा. सद्गुरुनाथ महाराज की जय. जरा मांडुक्य द्याल बरं इकडे. परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांच्या चरणी श्रीसाष्टांग वंदन करतो. परमपूज्य मंडाताई यांच्या श्रीचरणाला नतमस्तक होतो. आदरणीय लीलाताई दातार यांना नमस्कार करतो आणि आपणा सगळ्यांना वंदन करतो. आणि आजच्या विषयाला आपण सगळे मिळून प्रारंभ करूया. आहे कोणी? हो म्हणते का मी म्हणते. सद्गुरुनाथ महाराज की जय. कानी सद्वचन ऐकावे, यज्ञकर्मी समर्थ व्हावे, नेत्री शुभची पहावे आम्ही सदा. इंद्रिये आणि शरीर स्थिर करोनी स्तुतिपर, देवा लागी आयुष्य हितकर भोगो आम्ही. इंद्र महान कीर्तिवंत, उषा अति ज्ञानवंत, चक्ररूप गरुड बलवंत, अरिष्ट नाशो जो चतुराननाचा पुत्र, बृहस्पती ज्ञानवंत, आमुचे कल्याण अनंत करो सदा. सद्गुरुनाथ महाराज की जय. नमस्कार करते का. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. आज शांतीपाठ म्हणण्याची आठवण ठेवली ही खूप चांगली गोष्ट आहे. मला वाटलं की कोणी हिरहिरीने तयार असेल किंवा सगळे विसरले असतील, म्हणून मी पण घेऊन ठेवला होता. तो विषय आहे तेरा नंबरची कारिका. जीव आणि आत्मा यांचा परस्पर अभेद असून त्यांची स्तुती केली आहे आणि भेदाची निंदा केली आहे. अभेदच योग्य आणि यथार्थ याबद्दल डॉक्टर काका थोडं सविस्तर बोलतात आहे. आणि डॉक्टर काकांचं सविस्तर सांगणं उपनिषदाच्या बाबत काय होतं ते आज संधी मिळाली आहे. ती संधी मी आज आणि उद्या वापरणार आहे. उद्या भगवद्गीतेच्या ऐवजी आपण उपनिषद घेऊया आणि या संधीचा वापर करू. अनेक लोकांसमोर काही जे मुख्य प्रश्न असतात ते आम्हाला उपनिषद समजायला कठीण जातं. आम्हाला अभेद दृष्टी नाही. महत्वाची चर्चा कुठे अडकते, आम्हाला अभेद दृष्टी नाही. आणि कसं हो, सगळं जगत आम्ही भेदानी पाहतो, मग अभेद दृष्टी कशी ठेवायची, त्याबद्दल ते उत्तर देतात. आणि आधी बालानाम सांगितलं आहे त्याच्याही बद्दल देतात. ते म्हणतात, काका सांगतात आहे की दृष्टांत हा नुसतं प्रवचनात वापरण्यासाठी नसतो. प्रत्यक्ष आपल्याला जेव्हा दिसतं ते जगण्यासाठी तो दृष्टांत असतो. आम्ही जर साधनेचं सातत्य कायम ठेवलं, साधना शब्दाचा अर्थही या ठिकाणी आम्हाला स्पष्ट केला पाहिजे. तो अर्थ आहे, साधना शब्दाचा अर्थ आहे सातत्य. एका जागी 15-20 मिनिटं बसून केलेली साधना ही पुरेशी साधना नाही. त्या साधनेच्या बळावर 15-20 मिनिटं केलेल्या साधनेच्या बळावर दिवसभर आम्हाला साधन करता आलं पाहिजे. साधनाचं सातत्य जपता आलं पाहिजे, सांभाळता आलं पाहिजे. कळतंय माझं म्हणणं? हो काका. खूप जणांना असं वाटतं की नुसती कोणती तरी कृती करून घेणं
थोडा वेळ म्हणजे साधना करणं झालं. पण हे साधना करणं नसतं. 15-20 मिनिटं सकाळची वेळ संध्याकाळची वेळ दिल्यानंतर एका ठिकाणी बसून हे केल्यानंतर बोलतोय बरं का. उर्वरित जीवन कालामध्ये दिवसभराच्या 24 तासाच्या कालामध्ये मला माझं अनुसंधान जपायचं असतं. आणि हे केव्हा कसं काय साधायचं हे ज्याचं त्यांनी ठरवायचं असतं. तो मार्ग ज्याचा त्यांनी शोधायचा. अनुसंधानामध्ये विविधता असली पाहिजे याबद्दल काकांचा कटाक्ष आहे. पण एकदेशीय अनुसंधान कामी नाही. काय म्हणतोय कळतंय का? समजावून सांगतो. बँकेमध्ये जेव्हा काम केलं जातं त्यावेळेला काही काळानंतर त्या माणसाला दुसरं टेबल दिलं जातं. काही काळाने आणखीन दुसरं टेबल दिलं जातं. आणि असे वेगवेगळ्या टेबल्सवर जेव्हा तो काम करतो तेव्हा त्याला त्या बँकेच्या कामाचा पूर्ण अनुभव येतो. पण एकाच दिशेचं काम करत असेल तर त्याला बाकीचे अनुभव येत नाही. म्हणून विविधांगी साधन असलं तर ते परिपूर्ण होतं. एकांगी साधन कधीच परिपूर्ण होत नाही. आणि काकांना तेच म्हणायचं आहे की एकांगी साधनामध्ये काय होतं? कृतिशीलता येते. एकांगी साधनामध्ये एक किलोटीप हे राहतं की बस तेवढं आलं की आपलं काम झालं. आणि म्हणून एकांगी साधन हे माणसाला परिपूर्णत्वाकडे नेत नाही. उलट साधन करण्याचा कंटाळा येतो. आणि 30 साधना पद्धती जर आम्ही अवलंबत राहिलो तर यांत्रिकता येते. त्याला कृतिशीलता असे म्हणतात. म्हणून सगळे जे दृष्टांत आहेत त्या दृष्टांताचा माझ्या जीवनात मला उपयोग करून घेता आला. काही जणांची तक्रार आहे की उपनिषद समजायला कठीण आहे किंवा आम्हाला उपनिषद समजेल का. आणि याच्यावर डॉक्टर काका म्हणतात की आमची बुद्धी ही बाहेर जगामध्ये जास्त विचरण करीत असल्यामुळे बुद्धीला व्यापापेक्षा उपद्व्याप जास्त असतात. थोडा पंखा लहान करणं. बुद्धीला व्यापापेक्षा उपद्व्याप जास्त असतात. आणि मग उपद्व्याप आले की मग उपद्व्यापाच्या अनुसंधानात राहण्याची सवय तयार होते. आणि जर या सवयी असल्या तर उपनिषद समजत नाही. किती उपद्व्याप किती उपद्व्याप. काय तेलाचं संकट काय गॅसचं संकट असं सांगून राहिले हे यांचं जेवणच थांबलंय. नाही हो तुम्ही तुमचे युद्ध करा ना. पण आमच्यावर तेलाचं संकट का लागता? तुमचं युद्ध तुमच्या पुरतं चालू द्या. आता जो देश खार्ग नावाच्या प्रदेशातून जगाला 90% तेल पुरवतो त्या देशांच्या यंत्रणांवर जर हमला केला असेल तर तेलाचा पुरवठा सारखा कसा राहील? पूर्ववत कसा राहील? तोही चालू ठेवा आणि तुम्ही युद्धही करा. आपल्या सांगण्याने काही होणार आहे काही? परराष्ट्र खातं त्यासाठी सक्षम आहे. पण आम्ही त्याच्यावर चहा पीत पीत चर्चा करत राहणार. आणि अशा वेळेला अशा चर्चा करणाऱ्या साधकांना इंटरेस्ट घेऊन उपनिषद नाही कळत. आणि म्हणून एक इन्फ्रास्ट्रक्चर असतं. साधकाने किती प्रकारे आयाम देऊन आपली साधना बरोबर घेऊन जावी. बुद्धीला साधना करण्यासाठी पुरेसा वेळ उपलब्ध करून द्यावा. यासाठी
उपद्व्याप थांबवावे लागतात. सवय असते लोकांना, जीवाला स्वभाव आहे हा जीवाचा. काय स्वभाव आहे जीवाचा? फार उपद्व्याप. कोणाकडे काय झालं, कोणाकडे काय नाही झालं, कसं झालं पाहिजे, कसं होऊ नये, वगैरे वगैरे, इतके उपद्व्याप असतात. त्यांच्या घरी काय असावं याचा आमचा विषय करण्याचं काय कारण? पण नाही, दुसऱ्याला सल्ले दिले नाही तर आम्हाला भारतीयांना तर चैन पडतच नाही. तेही मोफत सल्ले, न विचारता दिलेले सल्ले आणि दुसऱ्यांच्या जीवनाबाबत विचार करून त्यावर उपाय शोधायचा, चांगला रस्ता सांगायचा, हे न मागता केलेले परोपकारी धंदे यांनी आम्हाला एकांतात चिंतन करायला मिळत नाही. आणि मग उपनिषद सुद्धा समजत नाही. काही जणांना मिळतो. आजकाल काय झालं, थोडं पाहायला मिळत आहे की मुलं बाळ दुसऱ्या ठिकाणी राहायला जातात आणि म्हातारे एकटेच असतात. मग त्यावेळेला एकांतामध्ये, एकांत आहे का हो, मनात भलता सुलता विचार, दुसरा विचार करण्याची सुद्धा गडबड केली, त्याला उपद्व्याप म्हणतात. तर उपनिषदाचा सारखा गंभीर विषय नाही. आपल्या दोघांजवळ नसलेला तिसऱ्या माणसाचा विचार करणे. काय म्हणतो, दोघच राहतात, दोघांजवळ नसलेल्या तिसऱ्या माणसाचा विचार करणे. एका नात्यामध्ये लग्न जमलं तर मग त्यांनी आपल्याला त्यावेळेला काय दिलं होतं, तर मग आपण त्या मोबदल्यात काय दिलं पाहिजे, असल्या प्रकारे जे सगळे मनोराज्यात्मक कल्पना करणे, यांनी आम्ही एकांताचा नासोडा करतो. एकांताचा काय करतो आम्ही, दुरुपयोग करतो. एकांत हा खऱ्या अर्थाने फार चांगला शब्द आहे, इनपुट आहे. पण प्रॉपर प्रोसेसिंग जर झालं नाही तर त्यातनं भलतंच काही निघतं. म्हणून साधकांनी सावध राहावं, शांत बसावं, मौन जपावं. कारिकामध्ये भेद जगामध्ये असताना अभेद कसा पाहायचा हा विषय चालू आहे. 13 नंबरची कारिका. आणि त्याबद्दल या ठिकाणी आम्हाला अभेद का दिसत नाही हे सांगणं काकांनी जरा सविस्तर केलेलं आहे. म्हणून साधकांनी जास्त वेळ मौन ठेवावं, शांत बसावं, इनपुट नको, सगळे इनपुट बंद केले पाहिजे. म्हणून जास्त ऐकू नये, जास्त पाहू नये, जास्त बोलू नये. यांनी अनुभवामध्ये कारण भर पडते आणि ते अनुभव आमच्यावर संस्कार करून गेले असतात. जगामध्ये वावरणं हे अत्यंत त्रासाचं असतं. गरज नसताना जगात वावरू नये. लोक अनेक प्रकारचे असतात. एक तर निंदा नालस्ती टीका करणारे असतात तोंडावर, त्यानंतर आम्हाला भेडसावतात हातात. मला असं का म्हटलं, मी तर काहीच केलं नव्हतं, माझं तर काहीच चुकलं नव्हतं, मग तो असं का बोलला. झालं, तो तर बोलून गेला घरी, सुखाने झोपला, आमची झोप गेली आणि आमचं आत्मचिंतन हरवलं. काही लोक स्तुती करतात आणि फुलवतात, आपल्या अहंकाराला खतपाणी घालतात. ते म्हणतात कमाल आहे बा, तुम्ही प्रवचन करता, खरंच तुम्हाला शक्य आहे. तुमच्यासारखं प्रवचन कोणी केलेलं आमच्या पाहण्यात नाही. प्रवचन दुसऱ्या कोणी केलेलं आमच्या पाहण्यात नाही. तुम्ही सांगितलं तरच आम्हाला समजतं. झालं. मग असं म्हटल्यावर काय काय पाहावं लागते मग. असं ऐकलं की कोकणस्थ असून सुद्धा तो चहा पाजतो की वा वा वा,
अशीच स्तुती सुमन तू माझ्यावर करत चल, मी तुला चहा पाजत जाईल. पण या ठिकाणी आमच्या मनाने आम्हाला धोका दिलेला आहे, धुकांडी दिलेली आहे. आमच्या मनाने आम्हाला फसवलं आहे. म्हणून मनाला शिस्त लावावी लागते की निंदा आणि स्तुती याच्या भरीला जायचं नाही. या हुलकावण्या आहेत. स्वरूपापासून आपल्याला दिलेली हुलकावणी ही निंदा आणि स्तुतीच्या माध्यमातून केलेली असते. वा वा, तुमच्यासारखं अन्य कोणी आज तागायत अस्तित्वात आलेलं नाही. जाऊ दे. आठवतात काही काकांचे दृष्टांत. रिटायरमेंटच्या दिवशी भाषण असतं, लास्ट डे ऑफ रिटायरमेंट. भाषण असं असतं की यांच्यासारखे काम करणारे आमच्या ऑफिसच्या कारकिर्दीत बघायला मिळाले नाही, एवढे चांगले आणि प्रामाणिक. मग ठेवून घेता का 2-4 वर्ष अजून? त्याचं उत्तर नाही असं असतं. जायचं आजच आहे, पण मग तुम्ही नसलात तर ऑफिसचं कसं होईल हे म्हणायचं पण आहे. म्हणून या ज्या स्तुती सुमन असतात, या स्तुती सुमनांना जास्त महत्व देऊ नये. त्यांनी आम्ही आमच्या अनुसंधानापासून वंचित होतो. सगळ्या साधना पद्धतींचा अवलंब करायचा असताना हे असं करावं लागतं साधकाला, तेव्हा उपनिषद समजतो. नाही तर मग वयाने बालक असतो त्याला कळत नाही, आणि 60 झालेला षष्ट्याब्ज पूर्ती केलेला सुद्धा अपरिपक्व म्हणजे तत्वज्ञान न कळलेला बालकच असतो. आणि म्हणून मग तत्वज्ञानातला अभेदत्व त्याला कळता कळत नाही. भेद नावाची गोष्ट व्यवहारात अपरिहार्य आहे, पण अभेद बघण्याची युक्ती, भेदात अभेद बघण्याची युक्ती बेमालूम आहे. बेमालूम आहे. तेवढी भक्त आली पाहिजे की आपलं काम झालं. एखादं उदाहरण दिलं तर होऊन जाईल. वेगवेगळे दागिने, त्यातलं सुवर्ण हे अभेदत्व आहे, आणि ते बघण्याची कला असते. तेवढी कला आम्ही शिकलो पाहिजे. दुधाला दूध म्हणा, दुधाला दही म्हणा, भेदात शब्द रचना बदलते. दही शब्द रचना आली. त्याला ताक म्हणा, त्याला लोणी म्हणा, त्याला तूप म्हणा. पण तूप म्हणा की दही म्हणा, ही दुधाचीच नाव आहे. दुधाच्या व्यवहारामध्ये झालेला बदल, दूध आणि बासुंदी व्यवहारात झालेला फरक आहे की नाही? कळताय का? कसा ते सांगतो म्हणजे लक्षात येईल. जर कोणी माणूस आपल्या घरी आला तर आपण त्याला कपभर दूध देतो, किंवा चहामध्ये एवढीशी दूध घालून चहा बनवतो. पण बासुंदी असेल तर कपभर बासुंदी देतो का? नाही. ती वाटीमध्ये द्यावी लागते, बाउलमध्ये द्यावी लागते, काळजी नसेल असं द्यावी लागते. पण चहात दूध घालायचं असेल तर थोडस घालून काम होऊन जात. त्याप्रमाणे बासुंदी असेल तरी ते दूधच आहे, श्रीखंड असेल तरी ते दूधच आहे, तूप असेल तरीही ते दूधच आहे. व्यवहार्य भेद मान्य आहे, पण दुधाचा मूळ अभेद हा जाणला पाहिजे. आणि असं जेव्हा जाणतो त्यावेळेला भेदातून अभेदाकडे जाता येतं, उपनिषद कळणं सोपं होतं.
आणि म्हणून 3 प्रकारचे साधक दिले आहेत यात. 3 प्रकारचे साधक दिले आहेत भेदाची निंदा करत असताना. आणि त्या 3 प्रकारच्या साधकांचं पुढे वर्णन सुद्धा केलेलं आहे. एक मध्यम साधक केलेला आहे, एक 3 दृष्टीचा साधक केला आहे आणि एक उत्कृष्ट दृष्टीचा केला आहे 16 नंबरच्या कारिकेत. तर हे जे भेद आहे, कारिका आता घेत नाहीये, हे जे भेद आहेत ह्यातनं आपण उत्तम दृष्टीचा साधक झालं की आपल्याला अभेदत्व कळतं. आणि अभेदत्व एकदा कळलं की मग चिंता राहत नाही. मग माझी मुलगी असली तरीही, माझी सून असली तरीही, शेजारची व्यक्ती असली तरीही आम्हाला जे जे भेटी जे होत ते ते जाणीजे भगवंत या निर्णयाप्रत आपण येतो. मग आपण त्याची दखल घेऊ शकतो. कशाची? अभेदाची. आणि उपनिषद अभेद तत्व शिकवतो. म्हणून जे जे भेटी जे भूत हे अभेद तत्व आहे. या त्यातून हा अभ्यास करून करून भेदातून अभेद तत्व जाणण्याचा क्रमविकास मला करता आला पाहिजे आणि मी करून घेतला पाहिजे. यामध्ये जग हे अडथळा असतो, पण तो अडथळा आम्ही करून घेतलेला असतो म्हणून असतो, नाहीतर नसतो. उदाहरणार्थ कैरी आणि आंबा यांच्यामध्ये भेद नाही आहे, यांच्या व्यवहारामध्ये भेद आहे. कैरी असेल तर लोणचं किंवा साखर आंबा करायचा, आणि आंबा असेल तर त्याचा रस किंवा त्याच्या पोळ्या करायच्या. व्यवहार्य भेद आहे, पण वस्तुतः भेद नाही. आणि अभेद तत्वासाठी आम्हाला आमच्या बुद्धीच्या परिपक्वतेचा विकास करून घेतला पाहिजे. त्यासाठी टीव्ही, व्हॉट्सअप, वर्तमानपत्र लिहून घेतो. वर्तमानपत्र शब्द लिहिला नव्हता. युट्यूब, इंस्टाग्राम या सगळ्या गोष्टी आम्हाला थांबवल्या पाहिजे. कधी कधी गंमत पाहायला मिळते, ती सांगतो तुम्हाला. सिग्नलवर ज्या वेळेला थांबतो, आमचं गाव लहान आहे, आमच्या लहानशा गावात एकच सिग्नल आहे, बस एकुलता एक. झालं, संपलं. तो 1.5 मिनिटाचा आहे. आता 1.5 मिनिटाच्या सिग्नलवर जेव्हा आपण थांबतो ना, तेव्हा किती वेळ आहे, किती वेळ थांबावं लागतं, किती वेळ थांबावं लागतं असं आम्हाला वाटतं. कंटाळा येतो तो 1.5 मिनिटं जाईपर्यंत. हा कंटाळा येतो कारण कुठे जायचं याचं ध्येय आमचं ठरलं असतं, त्यात हे 1.5 मिनिटं व्यत्यय आणत असतात, थांबवतात ध्येयाकडे जाण्यापासून. कोणी ऑफिसला जात असतं, कोणी दवाखान्यात जात असतं, कोणी गावाला जात असतं, काय व्हॉट एव्हर इट मे. पण ध्येय ठरलं असतं म्हणून तो त्या 1.5 मिनिटं त्याला जड जातात. आणि कोणी माणूस भेटल्यानंतर 1.5 तास गप्पा मारल्या तरी जड होत नाहीत. कारण मोक्ष हे माझं ध्येय मी विसरलो आहे. ध्येय विसरलं की गप्पाष्टकींमध्ये वेळ जायला, टीव्ही मध्ये वेळ जायला, वर्तमानपत्रामध्ये वेळ जायला वेळ लागत नाही. व्यर्थ गलबला करू नका. अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैसा गोपाळ पावे हरी. म्हणून अभेद दृष्टीच्या विकासाला वाव मिळत नाही. तो वाव आम्हाला उपद्व्याप थांबून मिळवून घ्यायचा असतो. काही जण आहेत आपल्या ऍपवर, एकाचं नाव घेतलं तर मग असं वाटेल सगळ्यांना की बाकीचे पुण्याची मुलगी आहे आमची, भरपूर भरपूर, तिला रविवारी पण वेळ नसतो, इतकं काम करते, वेळच नसतो, ठरलेलं असतं. आणि अव्याहत वर्षानुवर्ष तिचं काम चालू आहे. मोक्षासाठी वेळ काढायला वेळ मिळत नाही.
बाकी सगळं सामाजिक कार्य सगळ्यांना बदलवायचं, पण आपल्या जीवनाची आनंद रूपता. सुख हे बदलत असतं. सुखच त्यानंतरम दुःखम, दुःखच त्यानंतरम सुखम. पण आनंद रूपतेमध्ये कधीच बदल नसतो. आणि तो आम्ही करून घेतला तर शिकून घेतला, आमच्या बुद्धीचा तसा क्रमविकास केला तर जमतं. हे मी आनंद रूपतेसाठी करतो हे आमच्या लक्षात आलं पाहिजे. पुष्कळदा काय होतं, काय होतं पुष्कळदा, परमार्थ गुरूंसाठी करतात. गुरूंनी सांगितलं म्हणून आम्ही करून राहिलो, समर्थांनी सांगितलं म्हणून करून राहिलो, देवासाठी करतो. देवासाठी काही करायचं नाही आहे, गुरूंसाठी काही करायचं नाही आहे. परमार्थ मी करतो तो माझ्यासाठी करतो, माझ्यासाठी. हे कधी विसरता कामा नये. आणि हे जर विसरलं तर मग केल्या गेलेलं जे काम आहे त्याला कृतिशीलता असं म्हणतात. माझ्यासाठी आनंद, मलाच आनंद मिळावा म्हणून मी जे करतो त्याचं मला ओझं वाटता कामा नये. दुसऱ्यासाठी केलं तर ओझं वाटतं, स्वतःसाठी केलं तर ओझं वाटत नाही, पण माझ्यासाठी केलं असं वाटणं याला मोटिवेशन असं म्हणतात. जर त्या गोष्टी मला पटल्या असतील तर त्याचं ओझं होत नाही. नाहीतर साधनाचे ओझे होते, वाचनाचे ओझे होते, श्रवणाचंही ओझं होतं, उपासनेचंही ओझं होतं. कुठे हो, सकाळी 7 वाजता कसं जमणार आहे, किती कामं असतात. खरंय, तुम्ही का 7 ते 8 ऐकलं नाही तर तो वेळ तुमचा निवांत जाणे नाही. तुम्हाला कामं आहेच दुसरे, प्रपंच आहेच. फटाक्यासारखा कुत्रं जसं मागे लागलं असतं तसं प्रपंच मागे लागला असतं. त्यातून वेळ काढणं हेच तर कौशल्य आहे. प्रत्येक गोष्ट मी माझ्या आनंदासाठी करतो आहे हे जर लक्षात आलं तर मग मला साधनेचं ओझं होणार नाही, मला अभ्यासाचं ओझं होणार नाही. हसत खेळत अभ्यास होतो. काय होतं, हसत खेळत अभ्यास होतो, नाहीतर त्याचं ओझं होतं. अभ्यास शब्द वापरला म्हणून सांगतो, आमच्याकडे ऊन भरपूर असतं. मुलगा 12वीला आहे, त्याला सांगितलं की जरा एवढं काम करतोस का, तर तो म्हणतो आईला किती ऊन आहे आई, एवढ्या उन्हात कुठे बाहेर जायला सांगते का. आईलाही वाटतं की बरोबर आहे, खरं एवढ्या उन्हात त्याला कसं बाहेर पाठवावं. 5 मिनिटांनीच तो बॅट बॉल घेऊन बाहेर निघतो, जरा खेळायला जातो. अरे आता ऊन, काम सांगितलं तेव्हा ऊन होती, त्या उन्हाचा त्रास होत होता, पण खेळायला जायचं होतं बॅट बॉल घेऊन तर त्या उन्हाचा त्रास होत नाही. ऊन लागतं असं वाटत नाही, आनंदाने जायला तयार असतो, कारण त्याला त्या खेळातून आनंद मिळत असतो. तसं माझ्या साधना ही मला आनंद देण्यासाठी आहे, स्वतःसाठी साधना आहे. हे जर लक्षात आलं तर माणूस साधन आनंदाने करतो. नाहीतर मग देवपूजा नावाचं एक प्रकरण आहे. आता तुम्ही रिटायर्ड झालात, आजपासून देवाची पूजा तुमची. कोणाकडे लागली देवाची पूजा, रिटायर्ड झालात, तुम्हाला आता काही काम राहिलेले नाही. इकडे तिकडे उपद्व्याप करण्यापेक्षा घरातलीच मंडळी सांगतात पूजा तुम्ही करत चला. मी आतापर्यंत पूजा करत होती, मी एवढे वर्ष पूजा करून टाकली, कधी तुम्हाला म्हटलं का तुम्हाला सकाळी जायचं होतं म्हणून. पण आता मात्र तुम्हाला पूजा करणं भाग आहे. मी कशी पूजा करून टाकली, जसा स्वयंपाक केला, जसे भांडे घासले, जसे धुणे धुतले, तशी देवपूजा केली. अशी देवपूजा कशात जाऊन बसली, धुणं भांड्याच्या कामात जाऊन बसली. धुणं भांड्याचे काम केल्यानंतर जेवढं समाधान मिळतं तितकं समाधान देवपूजेने मिळालं, निर्विवाद.
स्वयंपाक केला, समाधान झालं की सगळ्यांना जेवू घातलं. बस एवढंच समाधान देवपूजेच आहे की याच्यापेक्षा जास्त समाधान देवपूजेच आहे? देवपूजेमध्ये माझा इंटरेस्ट तयार झाला तर ती देवपूजा मला ओझं नाही होत. देवपूजा सुद्धा मी माझ्या आनंदासाठी करतो. समर्थांची ओवी आहे, बाह्य देवासी भजती, बाह्य देवासी पूजती, परी अंतर देवासी चुकती. बाहेरच्या देवाची पूजा करता करता अंतर देवाची पूजा झाली पाहिजे. बघा एक मिनिट, देवासमोर बोलतोय बरं का मी. हे बघा, देव दाखवतोय तुम्हाला प्रत्यक्ष या ठिकाणी. म्हणजे चांगल्या अर्थाने देव दाखवतो शब्द चांगल्या अर्थाने वापरला. आणि माझ्या पाठीशी सुद्धा डॉक्टर काका दिसत असतील तुम्हाला. देवाची पूजा मी माझ्यासाठी करतोय, ही प्रोसेस मी माझ्यासाठी. मग माझ्यासाठी जर मी पूजा करत असेल तर देवाला लावलेली उदबत्ती 10 रुपयात 100 मिळतात अशा आणेन की छान उदबत्त्या कुठे मिळतात, त्याचा सुगंध सुंदर कसा असेल. कारण आतल्या देवाला सुगंध येतो, बाहेरच्या देवाला सुगंध येतो का हो? सुगंधाचा आस्वाद नाकडोळे घेतात की अंतःकरण घेतं? नाकाने सुगंध येतो हे बरोबर आहे, पण सुगंधाचा आस्वाद कोण घेतं? डोळ्यांनी रूप दिसतं हे बरोबर आहे, रूपाचा आस्वाद कोण घेतं? अंतःकरण. आतला देव, त्या अंतःकरण ज्याच्या अधिष्ठानावर आहे तो आतला देव. मग आतल्या देवाची पूजा करत असताना उदबत्ती कशी वापरली पाहिजे, सुपाऱ्या कशा वापरल्या पाहिजे, फुलं सुगंधी असावे की ते फुल वाहिल्यानंतर त्याचा सुगंध देवघरात दरवळावा की जो माझ्या आतल्या देवाला जाऊन पोचेल. अशा विचाराने केलेली देवपूजा हे काम होत नाही, ते माझ्या आनंदाचं साधन होत. आणि जर त्याला काम करून टाकलं, भांडे घासणं धुणं कायातून 2-3 सांगितले ते सगळे, तर मग त्याचा आनंद मिळत नाही. मग त्याला उरकणं असं म्हणतात, करून टाकणं असं म्हणतात, आटोपणं असं म्हणतात, आवरणं असं म्हणतात, संपवली असं म्हणतात. मी लवकर पूजा संपवतो म्हणजे मग काय आहे, निवडणुकांचे निकाल आहेत ना ते ऐकायचे आहेत. आज पूजा लवकर आटोपली पाहिजे, ते आवडीचं साधन निकाल झालं. मी माझ्या साधनेचा आनंद रूपतेचा अविचाराने केलेला खेळ खंडोबा म्हणतात याला. मग सुगंधी फुलं कोणासाठी? माझ्या अंतर्देवासाठी. कुणाच्या बगीच्यातले? माझ्या बगीच्यातले. नाही तर पैसे देऊन विकत आणलेले. पुण्यामध्ये अपार्टमेंट्स आहेत जिथे राहतो, त्या अपार्टमेंट्स मध्ये आदल्या दिवशीच कळ्या तोडून घेतात फुल उमलायच्या आधीच, की जेणेकरून उद्या आपल्या घरात उमलेल आणि देवाला लागेल. म्हणजे त्या कळीला उमलू सुद्धा देत नाहीत झाडावर. गाणं म्हणायचं मग, उमलू नका असं केव्हा रडा. आमच्या आनंद रूपतेचा खेळ खंडोबा आम्ही करून दिला असतो, म्हणून मग आम्हाला उपनिषदांच्या भाषा कळत नाही. मी सच्चिदानंद स्वरूप आहे आणि आनंद हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे.
म्हणून समजावं सांगावं लागतं. तू अजय आहे, अजर आहे, अमर आहे. आता अजय आहे म्हटल्यानंतर अमर असणारच आहे. अजय म्हणजे जन्माला न आले, मग तो अमर असणारच आहे. तो म्हातारा होणारही नाही. पण काय सांगावं लागतं, आमच्या बुद्धीत ते ठसत नाही म्हणून पुन्हा पुन्हा सांगावं लागतं. इतकी सुंदर की काय सांगू मी तुला. विचारांच्या फुलझड्या जर एकदा तयार झाल्या ना, विचारांच्या चंद्रज्योती जर उडायला लागल्या ना, तर जीवनात आनंदच आनंद असतो. जीवनात आनंदच आनंद असतो. पण विचारांच्या फुलझोड्या आमच्या उडवल्या तर न एकदम आनंद वाढतो. पण इथलं सौंदर्य टिपण्याची क्षमता आम्ही डेव्हलप केली पाहिजे, ती गमावून बसलो. ती कागद खूप टिपून टिपून शेवटी टिपण्या योग्य राहत नाही. म्हणून कागद कोरा पाहिजे, टिपण्याची क्षमता असली पाहिजे. माझं अंतःकरण संवेदनक्षम असलं. यासाठी मला स्वतःलाच विकसित करून घ्यावं लागेल. स्वतःच्या प्रयत्नांनी स्वतःला विकसित करून घ्यावं. याला स्टाईल असं म्हणतात. दुसऱ्यासारखं करण्याचा प्रयत्न केल्याने आम्ही विकसित होत नसतो. कृतिशीलता येते, कृत्रिमता येते. प्रत्येकाची एक स्वतंत्र शैली असते की ज्याची त्यांनी स्वतः विकसित करून घेतली पाहिजे. ती शैली श्री गुरु सांगतात कोणत्या दिशेने त्यांनी गेलं पाहिजे, त्या दिशेने तो चालत राहिला तर त्याची शैली डेव्हलप होते. काहीतरी धरावी सोय आगंतुक गुणांची. पुष्कळदा आता नुसते पूजेवर बोलतो म्हणजे मला पूजेवर आसूड उगवायचे असं नका समजू. नवीन चिंतन नाही केलं त्याच्यामुळे माझ्या चिंतनाला नवीन धुमारे नाही फुटत. पण तरीही प्रवचनाचे बोलावणे येतात आणि तेवढ्या भांडवलावर काम होतं. मग आता वेगळा अभ्यास कशाला करायला पाहिजे. आमंत्रण म्हणजे परमार्थ नाही. आमंत्रणावर परमार्थ अवलंबून नाही. तुम्हाला बाहेर गावी बोलवण्याचे कॉल्स जास्त आले म्हणजे तुमचा परमार्थ चांगला आहे असा त्याचा अर्थ होत नाही. तुमच्या प्रवचनाला संख्या जास्त असेल म्हणून तुमचा परमार्थ चांगला आहे असा त्याचा अर्थ होत नाही. काय केलं पाहिजे. माझ्या आनंद रूपतेसाठी मी सदैव तत्पर राहिलं पाहिजे. आणि म्हणून शब्द वापरलाय संवेदनशील. अरे बा 8-5 झाले लक्षात नाही राहिलं. गैरभैर विचार असता कामा नये. ते विचार प्रस्थानत्रयीला धरून असावे. ते विचार प्रस्थानत्रयीला धरून असावे किंवा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम रामदास यांच्या पठडीला धरून असावे. आजकाल काय होत आहे, काहीतरी मोहक वाक्य टाकले जातात आणि आम्ही त्याच्या भरीला पडतो. तांब्यावर पाणी टाकलं तर सगळ्याच्या सगळ्या समस्या निघून जातील. असा असा रुद्राक्ष घेतला तर तुमचं भलं होणार. त्या आशयाने काही होत नाही. तैरभैर फिरण्याने हाताला काही लागत नाही. भलेही त्याची संख्या खूप मोठी असते पण ते स्वरूप मी आहे हे ज्याला कळलं त्याचं जीवन सफल होतं. म्हणून परंपरागत चालत आलेला प्रस्थानत्रयी उपनिषद ब्रह्मसूत्र भगवद्गीता याला धरून अभ्यास जो असतो हा अभ्यास फार महत्वाचा असतो. या विचारांना फार महत्व. उजू आणि आवांटा असं म्हणतात. हा उजू शब्दाचा अर्थ आहे आणि आवांटा शब्दाचा अर्थ वळसा घेतलेली वाट. ती गर्तेतून जाते. मग थोडस पाणी टाकलं की आमच्या सगळ्या समस्या सुटतात. सुटत असतील तर त्या प्रारब्धाने सुटलेल्या असतात हो, पाणी टाकण्याने नाही सुटल्या जात.
आम्हाला लाज वाटायला पाहिजे की आम्ही चुकीच्या मार्गाने जातो याची लाज वाटायला पाहिजे. पण हा चालला तो चालला एवढे जण चालले म्हणून आम्ही गेलो पाहिजे. लाज कशाची वाटावी? पुनरपि जननम, पुन्हा जन्म घ्यायची वेळ येत असेल तर लाज वाटण्यासारखी गोष्ट. याचा विचार आम्ही न करता आम्ही काहीतरी करत राहतो आणि अशा काहीतरी करणाऱ्याला परमार्थ म्हणण्याची चूक होते. म्हणून आम्हाला उपनिषद समजत नाही. आणि या पद्धतीने उद्या पुन्हा हा भाग स्पष्ट करतो की अद्वैताला द्वैताचं वावडं नाही आहे, पण द्वैतवाद्यांना अद्वैताचं वावडं आहे, लक्षात घ्या. म्हणून त्यांच्याजवळ अभेद दृष्टी असतेच नसतेच आणि येऊ शकत नाही. पण अद्वैतवाद्यांजवळ अभेद दृष्टी असते, ती विकसित करावी, क्रमाक्रमाने करावी. यासाठी उद्या पुन्हा उपनिषदच घेईन सकाळी आणि मग सोमवारपासून पुन्हा आहे उपनिषद. या पद्धतीने ह्या प्रास्ताविक भाग उद्या पूर्ण करून घेतो कारिकांचा आणि मग पुढल्या कारिकांना लागतो. आपल्या आज विश्रांती घेतो. रामकृष्ण. नमस्कार. रामकृष्ण हरी काका. हो, रामकृष्ण हरी. सोमवारपासून घेऊ. रामकृष्ण हरी. रामकृष्ण रामकृष्ण.